जर एखाद्या माणसाला खरं ज्ञान असेल, तर तो चुकीचं वागतो का? सॉक्रेटिस ठामपणे म्हणतो, नाही. कारण त्याच्या मते ज्ञान म्हणजे सद्गुण आणि अज्ञान हेच अधर्माचं मूळ आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सॉक्रेटिसची थेअरी ऑफ नॉलेज, ज्ञानाचा सिद्धांत आणि त्यामध्ये सांगितलेला नॉलेज इज व्हर्च्यू या संकल्पनेचा अर्थ. नमस्कार मित्रांनो, पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन लेक्चर सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे सॉक्रेटिस थेअरी ऑफ नॉलेज, ज्ञानाचा सिद्धांत. प्लॅटोच्या फिलॉसॉफीमध्ये, तत्वज्ञानामध्ये सॉक्रेटिस थेअरी ऑफ नॉलेज, ज्ञानाचा सिद्धांत हा केंद्रस्थानी आहे. त्यामुळे त्याबद्दल जाणून घेणे हे महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम या थेअरीचा कंटेक्स्ट, संदर्भ काय आहे ते बघूया. का सॉक्रेटिसने ही थेअरी मांडली? सॉक्रेटिसचा जो काळ होता त्यावेळी सॉफिस्ट हे पॉलिटिकल एज्युकेशनिस्ट होते, म्हणजे राजकीय शिक्षण तज्ज्ञ होते, राजकारण शिकवायचे. दे वेर एज्युकेटिंग द यूथ हाऊ टू जॉईन पॉलिटिक्स, म्हणजे ते तरुणांना राजकारणात कसे सहभागी व्हावे याचे शिक्षण देत होते. सॉफिस्ट लोकांना राजकारणात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे. सॉफिस्ट वेर टीचिंग दॅट पॉलिटिक्स इज अ मीन्स टू गेट पॉवर अँड मनी, अँड पॉवर अँड मनी इज अ सोर्स ऑफ गुड लाईफ और हॅपीनेस. म्हणजे सॉफिस्ट हे शिकवायचे की राजकारण हे साधन आहे, माध्यम आहे सत्ता व संपत्ती मिळवण्याचं, आणि सत्ता व संपत्ती हे आनंदाचं मूळ कारण आहे, सुखी जीवनाचं कारण आहे. सत्ता व संपत्तीमुळे जीवन आनंदी होईल, सुखी होईल, असं सॉफिस्ट शिकवत होते. सॉफिस्ट हे जे शिक्षण देत होते त्यामुळे मानवी जीवनावर काय परिणाम होईल याबद्दल सॉक्रेटिस चिंतित होता. फ्रॉम सॉक्रेटिस पॉइंट ऑफ व्ह्यू, सॉफिस्ट आर प्रोपेगेटिंग रेटोरिक रादर दॅन रिअल नॉलेज. म्हणजे सॉक्रेटिसच्या मते सॉफिस्ट हे खरे ज्ञान न देता केवळ वक्तृत्व कला व भाषण कौशल्य शिकवत आहेत. सॉक्रेटिस बोलतो की सॉफिस्ट हे लोकांना सत्य न शिकवता प्रभावीपणे कसे बोलावे, वाद कसे जिंकावे हे शिकवत आहे. या कंटेक्स्टमध्ये सॉक्रेटिसने थेअरी ऑफ नॉलेज मांडलेली आहे. यामध्ये सॉक्रेटिस काय बोलतो ते बघूया. अकॉर्डिंग टू सॉक्रेटिस, पर्पज ऑफ लाईफ इज टू हॅपीनेस अँड लीड अ गुड लाईफ. म्हणजे सॉक्रेटिसच्या मते जीवनाचा उद्देश काय आहे, तर आनंद प्राप्त करणे आणि चांगलं आयुष्य जगणे. आता आनंद कसा मिळेल, उत्तम आयुष्य आपण कसं जगू शकेल, तर एक्सलन्स, व्हर्च्यू इज अ सोर्स ऑफ हॅपीनेस. म्हणजे उत्कृष्टता, सद्गुण हाच आनंदाचा खरा स्रोत आहे, कारण आहे. म्हणजे माणसाने उत्कृष्ट व्हावे, सद्गुणी व्हावे, म्हणजे त्याला आनंद मिळेल व तो चांगलं आयुष्य जगू शकेल. आता हे सद्गुण किंवा उत्कृष्टता कसं विकसित करायचं, तर नॉलेज इज अ सोर्स ऑफ व्हर्च्यू और एक्सलन्स. म्हणजे ज्ञान मिळवल्याने हे सद्गुण आणि उत्कृष्टता विकसित होईल. म्हणून सॉक्रेटिस असं बोलतो की नॉलेज इज अ व्हर्च्यू, ज्ञान हे सद्गुण आहे. ज्ञानाने आपण सद्गुणी होऊ आणि सद्गुणी व उत्कृष्ट मनुष्य आनंदी जीवन जगू शकेल. त्यामुळे नॉलेज इज अ सोर्स ऑफ हॅपीनेस हेही सॉक्रेटिस इथे सांगतो. सत्ता व संपत्ती हे आनंदाचं व सुखी जीवनाचं मूळ कारण नाही, तर ज्ञान हे आनंदाचं मूळ कारण आहे. ज्ञानाने आपण उत्तम आयुष्य जगू शकू, असं सॉक्रेटिस बोलतो. तर कोणत्या प्रकारचं नॉलेज इथे घेणं अपेक्षित आहे, ज्ञान घेणं अपेक्षित आहे उत्तम आयुष्य जगायला? तर उत्तम व आनंदी जीवन जगायला आधी आपल्याला उत्तम व आनंदी जीवन काय आहे याचं ज्ञान किंवा नॉलेज घेणं असणं आवश्यक आहे. हाऊ टू गेट दॅट नॉलेज, ते ज्ञान कसं मिळवावं? तर डायलेक्टिक इज अ मेथड टू गेट ट्रू नॉलेज. संवादात्मक, द्वंद्वात्मक पद्धत मदत करेल ज्ञान मिळवायला व खरं ज्ञान प्राप्त करायला. विथ डायलेक्टिक वी कॅन एक्झामाइन अवर बिलीफ्स अँड ओपिनियन अँड वी कॅन अटेन अ ट्रू नॉलेज. म्हणजे संवाद किंवा प्रश्नोत्तराद्वारे आपण आपल्या विश्वासाची, विचारांची, मतांची तपासणी करू शकतो आणि अंतिम सत्यापर्यंत पोहोचू शकतो किंवा खरं ज्ञान प्राप्त करू शकतो. हे असं नाही केलं तर सॉक्रेटिस असं बोलतो की अनएक्झामाइन लाईफ इज नॉट वर्थ लिव्हिंग. म्हणजे जीवनामध्ये जर आपण आपले विचार, विश्वास, कृती यांची तपासणी करत नसू, म्हणजे योग्य काय, अयोग्य काय हे तपासत नसू, तर असं आयुष्य जगणे हे मूल्यहीन आहे, असं आयुष्य जगण्यासारखे नाही, असं सॉक्रेटिस बोलतो. आय होप तुम्हाला व्हर्च्यू इज नॉलेज, ज्ञान हे सद्गुण आहे, ही शिकवण समजली असेल. तर थोडक्यात पुन्हा एकदा बघूया ही थेअरी. तर सॉफिस्ट यांचं मत काय होतं की राजकारण जॉईन करा. राजकारण हे साधन आहे सत्ता व संपत्ती मिळवण्याचं, आणि सत्ता व संपत्ती आनंदाचं मूळ कारण आहे. याने आपण उत्तम आयुष्य जगू,
असं सॉफिस्ट शिकवतात. तर सॉक्रेटिस काय बोलतो? ज्ञान हे आनंदाचं मूळ कारण आहे, सत्ता व संपत्ती नाही. सॉक्रेटिस सांगतो की आयुष्याचा हेतू काय आहे? तर आनंदी जीवन जगणे, चांगलं आयुष्य जगणे. मग आनंदी व चांगलं आयुष्य कसं मिळेल? तर उत्कृष्ट व सद्गुणी झाल्याने. आणि उत्कृष्टता व सद्गुण कसं विकसित होईल? तर ज्ञानामुळे. ज्ञान मिळवा, ज्ञानाने आपण सद्गुणी उत्कृष्ट होऊ आणि त्यामुळे आपण आनंदी होऊ. त्यामुळे ज्ञान हे आनंदाचं मूळ कारण आहे, हे सॉक्रेटिस इथे पटवून देतो. तर हे नॉलेज व ज्ञान कसं मिळवायचं? तर डायलेक्टिक्स, संवादात्मक पद्धतीने आपण ज्ञान मिळवू शकतो, असं सॉक्रेटिस या थेअरीमध्ये सांगतो. The Plato has made Socrates' ideal that knowledge is a virtue, foundational principle in his political philosophy and purpose of making Athens an ideal state. सॉक्रेटिसची ज्ञान म्हणजे सद्गुण ही कल्पना प्लॅटोने आपल्या तत्वज्ञानाचा मूलभूत सिद्धांत बनवली आणि अथेन्सला आदर्श राज्य घडवण्याचा तो आधार मानला. इफ अथेन हॅज टू बिकम अ व्हर्च्युअस स्टेट, इट हॅज टू बी रूल्ड बाय नॉलेज. प्लॅटो असं बोलतो की जर अथेन्सला आदर्श राज्य बनवायचं असेल तर अथेन्सवर ज्ञानाच्या आधारे राज्य केलं गेलं पाहिजे. म्हणजे ज्ञानी व तत्वज्ञ माणसाने राज्य करावे, त्यामुळे अथेन्स आदर्श राज्य बनेल, असं प्लॅटोचं म्हणणं आहे.